लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता आजी भावनाला ही चोर आहे, चोर. दळवींच्या खानदानाला घरातच चोरी करायची सवय आहे अशी जोरजोरात ओरडत असते आणि पूर्वीच्या हातामध्ये भावनाची बॅग असते. आजी त्या भावनाच्या बॅगमधून दागिन्यांचे बॉक्स काढते आणि टेबलवर मांडते. त्यानंतर ती सिद्धूला दाखवते की बघ, हे माझेच दागिने आहेत आणि हे हिचीच बॅग आहे आणि हिच्या बॅगेतून माझे दागिने काढलेले आहेत. याचा अर्थ काय होतो सिद्धू? तुझ्या डोळ्यांना दिसतंय की नाही का तुझ्या डोळ्यावर अजून तुझ्या बायकोच्याच प्रेमाची पट्टी बांधलेली आहे. तुला खरं खोटं यातला फरक काहीही कळत नाही आहे. त्यानंतर भावना म्हणत असते की हो, ही बॅग माझीच आहे, पण मी दागिने अजिबात चोरलेले नाहीत आजी. मी अजिबात असलं घाणेरडं काम करू शकत नाही. त्यानंतर सिद्धू म्हणतोय की भावना मॅडमवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्या कधीही असलं घाणेरडं काम करणार नाहीत आणि स्वतःच्याच घरात चोरी तर अजिबात करणार नाहीत. पुढे आजी भावनाला म्हणते की ही चोर आपल्याला अजिबात या घरामध्ये नको आहे, तर आपण हिला आत्ताच्या आत्ता धक्के मारून हकलून दिलं पाहिजे. त्यानंतर भावना म्हणते की मी चोर नाही, मी चोरी अजिबात केलेली नाही आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने माझं सिद्धिराज यांच्याशी लग्न झालेलं आहे आणि हे माझं सासर आहे. त्यामुळे मला कितीही तुम्ही त्रास दिलात तरीही मी तो सहन करील, परंतु हे माझं सासर सोडून मी कुठेही जाणार नाहीत असे माझ्यावर माझ्या आईबाबांचे संस्कार आहेत. पुढे सिद्धू म्हणतो की राहिली गोष्ट चोरीचा, तर मी भावना मॅडम निर्दोष आहेत हे सिद्ध करेल आणि मी जर हे सिद्ध करू शकलो नाही तर आजी तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. हे ऐकल्यावर आजी आणि पूर्वी सिंचना या खुश होतात, कारण की सिद्धू आता हे सिद्ध करू शकेल का नाही की भावनाने चोरी केलेलीच नाही आहे आणि मग आपल्याला निवांत भावनाला या घरातनं हकलून देता येईल. हेच तर कटकारस्थान आजीचं आणि पूर्वीचं असतं. काय आता सिद्धूला यश येईल का? सिद्धू त्यानंतर भावनासुद्धा सिद्धूच्या बाजूला उभी राहते आणि म्हणते की आपण दोघंही मिळून या संकटावर मात करूया. माझी तुम्हाला भक्कम साथ असेल सिद्धिराज. हे ऐकल्यावर सिद्धू खूप खुश होतो. काय आता सिद्धू भावनाला निर्दोष मुक्त करणारच आहे, कारण की सिद्धूला खूप मोठे असे पुरावे सापडलेले असतात आणि यामध्ये आजी आणि पूर्वी चांगलीच अडकणार आहे. सिद्धू त्यांना खूप खतरनाक अशी शिक्षा देणार आहे. हे पाहणं आपल्याला खूप रंजक वाटणार आहे.